खाऊ नाही दिला मित्रांनो। 8:21 झालेले आहेत सकाळचे आणि आपला ब्रुनो पा किती थांब तुला देते, थांब देते थांब तुला देऊस तोर सुद्धा तुला दम नाही एवढा तू भूक लागली तुला। सावकाश खा बाळा, सावकाश खा। मित्रांनो असं सकाळ सकाळ स्वच्छ ऊन पडतं। आज आपला एकदम पातळ सडा दिलेला आहे मी आणि कसतरी रांगोळी काढली बघा, साधी सिंपल। इकडे जास्त दिला तुळशी होती। शुभ्राचं पोट भरलेलं आहे तर घुंगरू आणि श्यामा आपली उभ्याच आहेत। शुभ्रा काय लगेच बसते, आपली शुभ्राला नाही जास्त काय लागत। सकाळ सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाट, त्याच्यामध्ये मध्येच हे वातावरण ढगांचं हे असं अगदी। आणि हे पहा आपले सूर्य भगवान कसे मध्येच हसतायत, मध्येच लपतायत, मध्येच बाहेर येत आहेत। असं यांचा लपंडाव असा चाललेला आहे बरं का सकाळपासून मित्रांनो। सकाळपासून असाच लपंडाव आहे। काय आपल्याला जास्त ऊन लागतं म्हणून परमेश्वर आत्ताच आपल्याला सावली करून देतो, असं काय अशातला काय भाग नाही आहे। आपला थोडासा विनोदाचा भाग आहे। फार छान फुलं आहेत हो, गुच्छेचे गुच्छ येतात नुसती। नैसर्गिकरित्या काय बघा ना, परमेश्वराने काय बनवलं असं नाही, सगळं नॅचरल आहे। फुलांमध्ये अशी डिझाईन सुद्धा असं वाटतं की हे प्लास्टिकची फुले आहेत करून ठेवलेली आहे डिझाईन। सगळे स्वस्तिक वाटतात बघा हे मध्य तरी। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे व्लॉगची सुरुवात, त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये। आपली मीराताई बघा, सकाळ झालेली आहे, सकाळ होऊन बराच वेळ झालेला आहे। कोंबड्या कशा बाहेर येण्यासाठी धडपड करतात, कारण ह्या ना आता मूग आपल्याला वाळत घालायचं ना, मूग पार ठेवत नाहीये। काल असं मूग वाळत घातलं ना, कोंबड्याची झुंजीची झुंज, मी म्हटलं खाऊ दे काय खायचंय ते, असं पण आपल्याला कधी कधी नुकसान होतच आहे, खाऊ दे म्हटलं। नंतर थोड्या वेळ त्या होते, त्याच्यावर नंतर स्वतःहूनच बाजूला झाल्या बरं का, परत त्याच्यावर त्या गेल्याच नाहीये। आपण त्यांना कोंडून ठेवतो ना, मग ते एकदम पिसळल्यासारखं करतात, सुटल्यावर काय खाऊ आणि काय खाऊ असं करतात त्या। आणि आपण एवढी रिस्क काय घ्यायची नाहीये बरं का, पण आधीपासूनच आपण कोंबड्या सोडल्या होत्या आपल्या, आणि त्यात थोडासा मूग त्यांनी बडवायला घेतला आणि त्याच्यामुळं त्या कोंबड्यांनी आक्रमक हल्ला केला। कोणी आक्रमक हल्ला केला? कोंबड्यांनी हल्ला केला मुगावर, फार डेंजर। आणि त्याच जिंकल्या, पण कसं आहे माहिती आहे का, हार पत्करली त्यांनी आणि साईडला झाल्या, म्हणाल्या नको याच्याशी झुंज, परत मालक उद्या सोडायचं नाही आपल्याला, असं त्यांना विचार आला असेल कोंबड्यांना। हो मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत, असं वाटतं 6 साडेसहा वाजले असतील, 7 वाजायला आलेलं। हे बघा ह्या साईडला रोज पाऊस उतरतो, जामखेड आहे बघा ह्या साईडला, जामखेड ना असं इकडे असं आहे जामखेड, पण असा सुरू झाला इकडे पाऊस। आणि कंप्लीट अर्धा तास 1 तास झाला हा पावसाने जोर धरलाय तिकडं, आणि त्या साईडला पाऊस पडतोय बघा एकदम लांब। आता एकदम असं माळराणी अंदुक दिसत इकडे, त्या साईडला ना इकडे पाऊस पडतोय, नुसतं असं वातावरण आहे, पाऊस काही येत नाही। ब्रुनो चल बाबू, चाल इकडे ये, फार पावसाचं वातावरण आहे, आलेलं आहे जवळजवळ। आता आपण आपली खाट पण बाहेर काढलेली आहे, असू द्या बाहेरच, त्याला झाकून ठेवू आपण तळवटाने चांगली। फार वारं सुटले, चाल। लाईट पण गेली बघा, घरामध्ये पावरच गेली लगेच, आत्ताच पावर गेली एवढ्यामध्ये। ए बाबू ये बघा, माझ्या सोन्या बाबू, मेरा सोना पुत्र आला, पाऊस आला, 100% आला। किती पण पाऊस येऊ द्या, हरिपाठाला पोतीला जायचं बंद नाही करायचं, फटाफट चहा पाणी करायचं, लगेच निघायचं आपलं, सावकाश छत्री घेऊन निघणार, पण जाणार मात्र नक्की। पहा कसा पाऊस आलाय आपल्या इकडे, पण पावसापेक्षा हवाच जास्त, चाय से ज्यादा किटली गरम। भरपूर पाऊस आहे। बाळा इकडे ये बाळा, चल चल चल
चल बाबू इकडे 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 आम्ही गवत भिजल म्हणून इकडे हे टाकलंय बघा. ब्रुनो कसं बसतोय त्याच्यावर. बस 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 बस. तो बघा कशी जागा करतो स्वतःला बसण्यासाठी. ज्ञानेश्वराची शब्दरत्न ती लिहिली सच्चिदानंद ब्राह्मण. निवृत्तीचा लेखक स्वपांचे भंग ज्ञान देवी लिहावे सांग. जगा परमानंद अंतरंग त्याचे वेसवाख्य चर लिहावे. पण त्याचा लेखक शिवा गुरव कुर्मदास भंग एकदा संकोचवणी धरावा. ऐकून म्हणती वैष्णव वीरन समर्थे विजय कविष्माध्याय समाप. पुंडलिकावधे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. मित्रांनो, आज आहे सोमवार, श्रावणातला तिसरा सोमवार आणि सकाळचे झाले 7:20 झालेले आहेत. तुम्हा सर्वांना श्रावणातील सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय. मित्रांनो, काल रात्री ना आमच्याकडे बिलकुलच पावर नव्हती आणि फार पाऊस असल्यामुळे पावर नव्हती, बिलकुल पावर नव्हती. मी कामाला काहीच रात्री शूटिंग करायला मिळालं नाहीये. गावामध्ये पावर होती पण इथलं काहीतरी दिवा काय गेलाय म्हणे, ते आता व्यवस्थित होईल, ते सगळा करतील व्यवस्थित. मित्रांनो, पाऊस काल थोडाफार पाऊस झाला तरी पण आम्ही गाडी घेऊन गेलो आणि आत्ता पण मी देवळात जाऊन आले बरं का. हे बघा इथं आपली स्कूटी लावलेली आहे. आत्ता एवढ्यात मी देवळात जाऊन आले, अभिषेक करून आले. माझ्या आधी कोणीतरी केला होता. किती आवरत तरी हाच वेळ होतो आपल्याला. मी म्हणते नेहमी की नाही उद्या मी फार लवकर जाईन, मी फार लवकर जाईन. असो, जाणं महत्त्वाचं आहे. पाऊस काय धोधो पाऊस आला ना का रस्ता स्वच्छ होतो. रस्त्यावर अशी चिकटपणा रस्त्यावर राहत नाही. आणि हा काय थोडासा पाऊस आहे ना, सगळा नुसता असं चिकट, सगळं नुसतं घसरगुंडी, कुठे पण घसरगुंडी. गाडी चालवायला भीती वाटते. सावकाश 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 जायचं आपलं, पाय टेकीत. आज आमच्या गावामध्ये कीर्तन आहे. आता ज्यांनी मंदिर बांधलेलं आहे ना, ज्यांनी बांधलेलं आहे त्यांचं आता 8 ते 9 अभिषेक. त्यांचा आता भांडी वगैरे देवळाची घासायला घेतलेली आहेत. त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर 10 ते 12 काय कीर्तन आहे आणि नंतर 1 वाजल्यापासून जेवणाला सुरुवात होणार आहे. बालुशाही तर करून ठेवली, बाकीचं माहीत नाही आणखीन दुसरी काय मेनू आहे. तर अशा प्रकारे आमच्या इकडं आता आज कीर्तन वगैरे आहे. तर मी म्हणते काय मागच्या ह्याच्यात 2-3 दिवसापूर्वी पण होतं, पण मलाच काही कल्पना नव्हती कशी काय माहिती. आम्ही आज खाट इथेच टाकला. म्हटलं इथेच बरं, बाहेर कोणी पण आलं की इकडेच बसता येतं आपल्याला. उगाच सगळ्यांचा घरामध्ये केर काढता येत नाही, पावसाचे दिवस आहेत. तर आज अशा प्रकारे कीर्तन वगैरे सगळं काही गावामध्ये फार मज्जा आहे. आणि इथं पण आपली फार मज्जा आहे शेंगा तोडायची, एक शेंगवाडी. आणि आत्ता पुन्हा एकदा शेंग तोडावं लागतील आणि मग नेक्स्ट टाइम सगळंच आपल्याला उखडून काढावं लागेल, उपटून काढावं लागेल. आमच्याकडे उखडूनच म्हणतात, उपटून काढावं लागेल. आणि आता एक शेंग आहे कुठे ती काढावी लागेल आपल्याला. कामं संपत नाही हो, पेरणीपासून ह्या दिवसाची कामच संपत नाही. मला तर फार वैताग आला. आणि आपण कंटाळ जरी केला ना की नाही आता मी शेतात जाणार नाही, आता मला जरा जाऊन दे, मी कंटाळा आला, पण ते मनामध्ये धुडधुड राहते ना, ते अरे बापरे आपलं हे काम राहिलं, आपलं ते काम राहिलं. मी डोक्यावरनं पाणी घेतलं आणि केस अशीच ओढली आहेत बरं का. मी असेच गुंडाळून पळाले, कारण का थंड पाण्यानेच आंघोळ केली. पावर नाही आहे, कुठे हिटर लावायचा, कुठं गरम पाणी करायचं गॅसवर, हे देन म्हणणं. आणि चूल कधी पेटवायची ते पण चिडचिड करतात उशीर झाल्यामुळे. आवाज देते का कोण? त्यांची गाय आहे, गाय प्रेग्नेंट आहे, दिसते चांगली बरं का. माहीत नाही, असं 8-7-8 महिने झाले असतील, गायच उठत नाही बसली. तिला काल सलाईन वगैरे लावले, तर काल सलाईन लावल्यावर पण ते कसली मशीन आणली अशी वेगळीच आहे वरती, असे
लोखंडी खांब आडवे तिडवे, साड्या तिच्या असं दोन्ही मागच्या पायातनं शेपटीतनं पुढच्या पायातनं घालायच्या आणि असे असं फिरवायचं क्रेनसारखं. मग ती मशीन तर मग ती अशी गायला उचललं जातं अलगद असं 2 हात घालून आपण कसं उचलतो बाळ तसं, मग ती उठते. मला फार कसं तरी वाटतं गायांचं. फार जड झालेली ती गाय आणि बसली. याचा अर्थ तिला कॅल्शियम वगैरे कमी असन, खाण्यापिण्यामध्ये काय असन, काय करावा पाहतच नाही. ह्या जगामध्ये फार दुःख आहे हो. आपलं दुःख त्याच्यापुढे काहीच नाही आहे. असं कुठं काय पाहिलं ना नुसती हळहळ लागते, काय मन लागत नाही, खावंसं प्यावंसं वाटत नाही. अक्षरशः रात्री मला जेवण गेलं ना, त्या गायीची अवस्था मी अजूनही विसरली नाही. आता थोडीफार विसरले तर पुन्हा तिकडून आवाज दिला गाय बसली उठवायची चला म्हणून. मला परत अस्वस्थ वाटतं. जवळजवळ आलेली गाय आहे. माणूस म्हणजे मीही म्हणजे आपण त्यामध्ये सगळे झालं. आपण किती स्वार्थी आहात म्हणजे स्वार्थी आहोत. जोपर्यंत दूध देतात तेव्हा आपण तोपर्यंत आपण गाय ठेवून देतो आणि ते दूध नाही दिली की मग त्याला कोणाला तरी विकून टाकतो. करू नये असं, काय करावं. आपण नाही तरी कोणी ना कोणी करतच आहे हे असं. पण असं असावं की काय गाय काय अंगावर नाही येत बरं का. ते शेण तरी देतात हो. ते शेण आपल्याला होतं ना शेतामध्ये फुकटच्या फकट, कसं तरी खाऊन जगतील. पण त्यांना पण भरपूर भेटलं पाहिजे खायला. बघा आपल्या पपया जाऊन द्या सकाळ सकाळ, काय करता ज्याचे त्याचे कर्म. त्यांचेही जनावरांचे तरी काहीतरी कर्म असतीलच की. हे बघा पेरू बघा आपण खात नाही ती वस्तू किती आली. मी पेरू खात नाही तर मला किती पेरू आले तुम्हाला दाखवते. आहेत का नाही पेरू. सीताफळ एकच झाड आहे आपल्याकडे मोठं सीताफळाचं, बाकी छोटे. हा आपल्या घरात कलशावर आलेला नारळ आहे बरं का मित्रांनो. कलशावरती आलेला हा नारळ आहे. मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो असंच भरभरून प्रेम द्या. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. सर्वांनी काळजी घ्या आपापली, स्वतःची आणि इतरांचीही. बाय बाय मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझा पहिल्यांदा व्हिडिओ जर पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मित्रांनो बाय बाय.